तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश गुरव तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आपण गेलेलो स्वामी समर्थ मठ कोंडिया म्हणजे बरोबर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जो आपण तिकडे गेलेलो. तिकडचं व्हिडिओ त्यानंतर लगेच भजन चालू झालं आपल्या वाघेरीतलं. त्याच्यानंतर प्रसाद महाप्रसाद सो असं आपण ग्रहण करून वगैरे आपण दुपारी घरी आलो. संध्याकाळी जायचं होतं पण काही कारणाने संध्याकाळी जायला भेटणार नाही. तिकडे संध्याकाळी पालखी पण असते. सो पालखीचा एक मस्तपैकी सीन असतो. प्रकट दिनी स्वामी समर्थांच्या आपल्या कोंडियेत खूप मोठं कार्य आणि संध्याकाळी दोन्ही वेळी महाप्रसादाचा लाभ घेता येतो भाविकांना. तर चला तर मित्रांनो जाऊया आपण आता. आपण हिला पाचोबाच्या पाया पडू आणि जाऊया पुढे तिथून निघालो आणि हिला आपण कोंडिया गावच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या इकडे. सो बघू शकता तुम्ही आता स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या प्रवेशद्वार जवळ दिला आणि त्याला गर्दी आज जास्त आणि गॅस प्रकट दिना स्वामींचं. सो चला जाऊया आपण आतमध्ये. चला जाऊया आपण आतमध्ये. बरोबर 1:15. आज स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे दर्शनाला थोडी आपण निघाला पुढे आलो आणि दिसलं स्वामींची मस्तपैकी अशी ही सुंदर अशी मूर्ती. स्वामींच्या मूर्तीला आम्ही पाया वगैरे पडलो. तिथे मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. खूप गर्दी असल्यामुळे आज दर्शन थोडंसं लांबूनच झालं पण मस्त झालं दर्शन. मस्त असं माहोल होता. तुम्ही पण दर्शन घ्या. तिथून पुढे निघालो, थोडीशी प्रदक्षिणा घातली आणि जस्ट आपण इकडे आलो पालखीच्या इकडे. बघू शकता पालखीसाठी लाईन लागली होती. इथे थोडंसं पाठीमागे स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामी समर्थ महाराजांची कुंडली तुम्ही बघू शकता. थोडंसं पॉज करून तुम्ही इथे बाजूलाच पालखी होती. पालखीच्या इकडे पण आपण दर्शन घेतलं स्वामींचे. सुमारे 1:30 वाजता आरतीसाठी लोक जमा झाले आणि आरती स्वामींची चालू आहे. सो तुम्ही आरतीचा आनंद घ्या. आणि त्यांचे कुटुंबीय आतमध्ये थांबतील. बाकीच्यांनी जरा बाहेर यायचं आहे.
वर त्या मठामध्ये स्वामी समर्थ प्रकट सोहळा संपन्न होतो आणि त्या निमित्तानं परमेश्वराचं नामस्मरण, भगवंताचं नामस्मरण, स्वामी समर्थांची सेवा करण्याची सुसंधी यातील मठ अध्यक्ष सन्माननीय कृष्णाजी रावराणे तसेच या मठाचे सर्व आमचे साई सावंत आणि त्यांचे सर्व मंडळातील सर्व सदस्य सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा कलावंताला भजनाच्या माध्यमातून स्वामींची सेवा करण्याची सुसंधी प्राप्त करून दिली त्याबद्दल प्रथमतः श्री लिंगेश्वर प्रासादिक वाघेरी या मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी, या पवित्र भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. समाजाला हरिनामाची गोडी लागावी यासाठी अनेक रचना केल्या. अभंग गवळणी गाथा भारुड या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची जी सुसंधी दिली ते आमचे संत आणि त्या संतांनी दिलेला हा हरिनामाचा वारसा आज आपण घेऊन बसलो आहोत. आणि म्हणून आपण या ठिकाणी जी सुसंधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोते, स्वामींचे भक्त आणि आपण सर्व आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी परमेश्वराच्या नामस्मरणाला, भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. विश्वाचा विश्राम रे महाप्रसादाचा लाभ देताना भाविक. मी 2 वाजता आपण घरी आलो, मस्त कसं व्हिडिओ झालेलो होतो. व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ रील्स बनवणं पण चालू केलं आहे. सो तुमका ते रील्स पण आपल्या इंस्टा आय डी भेटून जाते. मी तुमका इंस्टा आय डी खाली मेन्शन करायचं. आज तुम्ही त्यांना भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड नाईट. आपली काळजी घ्या.